नमस्कार, मी पंजाब डक. आज आहेत मादनी या ठिकाणी आज गेलो होतो. तर त्या ठिकाणी निसर्गाचे कसे संकेत असतात तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, तुम्हाला शेतकऱ्याला सांगतो. पाऊस येणार आहे, फक्त काय व्हायला पाऊस उशिरा म्हणजे शेवटच्या आठवड्यात येणार आहे. तर आज काय झालं, तिथं मादनी या ठिकाणी सरड्याने एक निसर्गाचा संदेश दिला आहे. ज्या वेळेस सरड्या डोक्यावर लाल कलर करतंय की सरड्यामध्ये शेतकऱ्यांना 10 दिवसानं मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतोय. तर आज आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, मादनी या ठिकाणी सरड्यानं डोक्यावर देखील लाल कलर केलाय. तर म्हणजे 10 दिवसांनी मान्सून येणार असा संदेश तिथं मेकर तालुक्यामध्ये मादनी या गावामध्ये आम्ही त्या सरड्या बघितल्या. आणि त्याच्यानंतर काल एक पोस्ट फिरत आहे की जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागले, की त्यावर्षी पाऊस म्हणजे ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला खूप पाऊस लागले त्या वर्षी पाऊस काय होतो, सरासरी इतका पडतो, पण परतीचा पाऊस त्या वर्षी जास्त होतो. म्हणून हे जांभळीच्या झाडाचे संकेत आहेत. म्हणून हे ते एक देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणजे जांभळीला जांभळं खूप लागले की त्या वर्षी परतीचा पाऊस जास्त पडतो, सरासरी इतका पडतो, पण पिकं चांगले होतात, मालामाल शेतकरी होतो. म्हणून जितके जास्त जांभळं लागले तितका शेतकरी मालामाल होणार असं संकेत त्या जांभळाच्या झाडानं दिलेला आहे. एक शेतकऱ्याला सांगतो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पाऊस येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या लागणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि आपण आपलं तयारी ठेवायची.